याआधी अनेकदा आपण बघितलं युतीची घोषणा होता राहिली, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चित्र निर्माण झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली, मात्र तसं घडलं नाही। मात्र आज तसं होतंय आणि आज कोणती मोठी घोषणाही होऊ शकते असं प्रत्येकाच्या मनात एक पाल चुकचुकते आहे। मातोश्री बाहेर सध्याची काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने शिवतीर्थाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालेली आहे, त्याच्या थोडं विरुद्ध चित्र इथे अजून तरी कार्यकर्त्यांची लगबग फारशी दिसत नाही आहे। ज्याप्रमाणे बॅनरवर उल्लेख करण्यात आला होता आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगितलं गेलं होतं की वाजत गाजत या, गुलाल उधळत या, तुमचा दिवस आहे, विजय साजरा करायचा आहे आणि त्यासाठीच वरळी डोम परिसर थेट गाठणं कार्यकर्त्यांनी पसंत केलेलं आहे। त्यामुळे वरळी डोम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। इथे अजून तरी उद्धव ठाकरे बाहेर येऊन पत्रकारांशी बोललेले नाही आहेत, मात्र लगबग थोडीशी सुरू झालेली आहे। पण इथे जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला कॅमेरापुढे न येता काही प्रश्न या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केले। त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेला मंचावर समोरासमोर येतील त्यावेळेला त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे हे तिघे भाऊ जेव्हा समोरासमोर येतील त्यावेळेला त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल, ते एकमेकांशी हस्तांदोलन करतील का, एकमेकांशी बोलतील का, आणि रश्मी वहिनी आणि शर्मिला वहिनी अर्थात शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघी एकमेकांशी काय बोलतील, हे असे अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनात आहे। जरी मराठी विजय मेळावा असला तरीसुद्धा प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये प्रश्न आहे, ते ठाकरे बंधू समोरासमोर आल्यानंतर काय बोलतील आणि या मेळाव्यामध्ये युतीची घोषणा केली जाईल का याची चर्चा आहे। मात्र सध्या तरी युतीची घोषणा आजच्या मेळाव्यामध्ये होईल असं दिसत नाही, कारण बॅनरच्या माध्यमातून किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलत होते निश्चितच सुवर्णा, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।